संपलेल्या माणसांना संजीवनी द्यायची नाही अशा शब्दात नारायण राणेंनी प्रकाश महाजनांना उत्तर दिलं। त्यांच्यामध्ये काय दम आहे ते मी पाहिलंय, ते जिथं असतील तिथं मी पोहोचेन असं आव्हान राणेंनी दिलंय। ठाकरे बंधू एकत्र आले तरी राजकारणामध्ये काहीही फरक पडणार नाही अशी प्रतिक्रिया भाजप नेते नारायण राणेंनी दिलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका समोर असल्याने ठाकरे बंधू हालचाली करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी नारायण राणेंना इशारा दिला। राणेंनी त्यांच्या बोलघेवड्या पुत्राला आवर घालणं अपेक्षित आहे, काडी करणाऱ्याला आम्ही सोडत नाही असं किल्लेदारांनी बजावलं आहे। माजी आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंवर निशाणा साधला। तुमच्या मुलाला निवडून येण्यासाठी किती पक्ष बदलावे लागले याचं आत्मपरीक्षण करा असं नाईक यांनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आज साजरा होतोय। या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा बालगंधर्व रंगमंदिर इथं मेळावा होणार आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा कार्यक्रम बालेवाडीमध्ये होणार आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं दोन्ही गट जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत। वाघाचं कातड पांघरून लांडगा कधीही वाघ होत नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला हाणलाय। ही शिवसेना हिंदुहृदय सम्राट यांची आहे, टोमणे सम्राटांची नाही अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्री गंगूबाई शिंदे यांच्या नावानं सीबीएसई शाळा सुरू झालेली आहे। ही शाळा रायगडच्या माणगावात सुरू करण्यात आली आहे। शाळेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन एकनाथ शिंदेंच्या हस्ते झालं। यावेळेस मंत्री भरत गोगावले, उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते। लग्न सोहळ्यामध्ये वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी गेलेल्या शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आणि भाजप आमदार नारायण कुचे यांची मंगलाष्टका सुरू होताच अंतरपाठ धरून वधूवरांना त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे। हा प्रसंग पाहून उपस्थित वऱ्हाडी मंडळींनाही आश्चर्याचा धक्का बसला। राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनांच्या पत्नी साधना महाजनांनी वडाची पूजा केलेली आहे। त्यांनी पती गिरीश महाजनांना जनतेच्या सेवेसाठी निरोगीमय आणि दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दर्शन बारीला जाळी गार्ड बसवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे वारी काळामध्ये दर्शन बारीमध्ये होणाऱ्या घुसखोरीला आळा बसणार आहे। भाविकांच्या जलद आणि सुलभ दर्शनासाठी मंदिर समितीकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी आणि दिंडी सोहळ्याचा आज प्रस्थान झालेला आहे। या पारंपरिक आणि भक्तिभावपूर्ण सोहळ्याची सुरुवात कुशावर्त तीर्थावर झालेली आहे। नाथांच्या पादुकांचा जलाभिषेक झाला आणि त्यानंतर त्र्यंबक राजाच्या विधिवत भेटीनं पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली। त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर असा 27 दिवसांचा पालखीचा प्रवास आहे। पालखी सोहळ्यासाठी पुणे शहर पोलीस प्रशासन सज्ज झालंय। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून पालखी मार्गाची पाहणी करण्यात आलेली आहे। संत ज्ञानेश्वर माऊली महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी 2 दिवस पुण्यामध्ये मुक्कामी असणार आहे। दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे पोलीसही सज्ज झाले आहेत। आषाढी यात्रेच्या निमित्तानं पंढरपुरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। शहरातील प्रमुख रस्त्यांवर
नगरपालिकेनं थेट जेसीबी चालवलेला आहे। अलीकडेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शहरातील अतिक्रमण तत्काळ काढण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि त्यानंतर पालिकेनं पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केलेली आहे। पुण्याच्या मावळमधील उडसे गावात कृषी विभागाच्या वतीनं खरीपपूर्व पीक नियोजन आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आणि यावेळेस शेतकऱ्यांना विविध खरीप हंगामातील पिकांबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे। भात पिकांच्या उत्पादन तंत्रज्ञानावर शेतकरी आणि कृषी तज्ज्ञांनी सखोल चर्चाही केली आहे। नागपुरात तापमानाचा पारा 44.2 अंशावर पोहोचलेला आहे। हे विदर्भातील सर्वात उष्ण शहर ठरलं आहे। तसंच पुढील 3 ते 4 दिवस अशाच पद्धतीनं तुरळक पावसासह तापमान राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान उष्णतेमुळे नागरिक हैराण झाल्याचंही पाहायला मिळालंय। पुण्यामध्ये पुढचे 3 दिवस दमट उष्ण आणि ढगाळ वातावरण राहणार आहे। तसंच हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसेल असा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे। मान्सून महाराष्ट्रामध्ये लवकर दाखल झाला, मात्र आता पावसानं दडी मारलेली आहे। काही जिल्ह्यांमध्ये ऊन पावसाचा खेळ सुरू आहे, तर जिथं पाऊस नाही त्या भागात उष्णता वाढली आहे। नांदेडच्या किनवटमध्ये सरपंचावरील अविश्वास ठराव ग्रामस्थांनी फेटाळलाय। सरपंचावरचा अविश्वास ठराव 77 मतांनी फेटाळून लावलाय। 14 ग्रामपंचायत सदस्यांनी बालाजी भिसे यांच्यावर अविश्वास ठराव आणला होता। विशेष ग्रामसभा घेऊन मतदान घेण्यात आलेलं आहे। 77 मतांच्या बहुमतानं सरपंच पद कायम आहे। पुरंदर विमानतळाच्या भूसंपादन हरकतींवर आजपासून सुनावणी होणार आहे। पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांकडून एकूण 2052 हरकती आलेल्या आहेत। एकूण 7 गावातील शेतकऱ्यांनी हरकती पाठवलेल्या आहेत। एकूण 3 उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर हरकतींवर सुनावणी होणार आहे। वाशिमच्या 6 तालुक्यांमध्ये विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत 2 मध्यम आणि 77 पैकी 40 लघु प्रकल्प कोरडे ठाक पडले आहेत, तर 24 प्रकल्पांमध्ये 10% कमी जलसाठा आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या कशाला कोरड पडली आहे। मोकाट जनावरांना देखील पिण्याचं पाणी मिळत नाहीये।